नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सृष्टीखंड अध्याय क्रमांक 4. भगवान विष्णूंचा नारदांना उपदेश. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, महाज्ञानी सुतजी, तुम्ही सांगितलेल्या कथाभागावरून शिवमाया किती विलक्षण आणि दुर्लभ्य आहे याची जाणीव होते. असो, आता कामाने व्याकुळ आणि क्रुद्ध झालेल्या नारदांनी पुढे काय केले ते सांगा. सूत म्हणाले, महर्षींनो, विष्णूंनी आपल्याशी कपट केले ही वस्तुस्थिती नारद सहनच करू शकले नाहीत. ते क्रोधावेशाने विष्णुलोकी गेले आणि श्रीहरींची उघड निंदा करू लागले. ते म्हणाले, हे विष्णू, तुम्ही अत्यंत दुष्ट आहात, महाकुटिल आणि मायावी आहात. तुमचे अंतःकरण मलिन आहे. दुसऱ्यांचा उत्कर्ष आणि उत्साह तुम्हाला सहन होत नाही. म्हणूनच तुम्ही अखिल विश्वाला मोहित करून आपल्या अधीन ठेवले आहे. पूर्वी तुम्ही मोहिनी रूप धारण करून असुरांशी कपट केले. त्यांना अमृत न देता मदिरा पाजलीत. त्यावेळी महेश्वर रुद्रदेवांनी दया करून विष प्राशन केले नसते तर तुमची माया त्याच दिवशी संपुष्टात आली असती. तुमचा स्वभाव चांगला नाही. तुम्हाला कपटाने वागणेच आवडते. तरीही त्यांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिले. आज तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या सामर्थ्याचा दुरुपयोग करत आहात हे पाहून त्यांनी निश्चितच त्यांना पश्चाताप होत असेल. भगवान महादेवांनी ब्राह्मणांना सर्वश्रेष्ठ मानले आहे. त्यांना प्रस्थापित केलेले वेद हेच म्हणतात. त्या ब्राह्मणाशी तुम्ही ज्या प्रकारे वर्तन केले आहे तसे पुढे कदापिही होता कामा नये, असे माझे स्पष्ट मत आहे. आजपर्यंत तुमचा कोणत्याही सामर्थ्यवान व तेजस्वी पुरुषाशी सामना झालेला नाही, म्हणूनच तुम्ही कोणालाही घाबरत नाहीत. तुमच्या कूटनीतीला आणि स्वैराचाराला पायबंद घालण्याची वेळ आलेली आहे. म्हणूनच मी तुम्हाला असा शाप देतो की तुम्ही एका स्त्रीसाठी मला व्याकुळ केलेत, राजाचे रूप धारण करून मला छळलेत, वानराचे रूप देऊन माझा उपहास केलात. या प्रमादाबद्दल तुम्ही मनुष्य योनीत जाल. त्यावेळेस तुम्हालाही स्त्री वियोगाने दुःख सहन करावे लागेल. अज्ञानाने मोहित झालेल्या सामान्य मनुष्यासारखीच तुमची अवस्था असेल आणि वानरांचे सहाय्य घेऊनच तुम्हाला आपले कार्य सिद्धीस न्यावे लागेल. अज्ञानाने मोहित झालेल्या नारदांनी श्रीहरींना शाप दिला. भगवान शिवजींची तशीच इच्छा असेल असे समजून विष्णूंनीही त्या शापाचा स्वीकार केला. त्यानंतर महालीला करणाऱ्या शिवप्रभूंनी आपल्या विश्वमोहिनी मायेला आवरून घेतले. तिच्या प्रभावातून मुक्त होताच नारद पूर्वीप्रमाणेच शुद्ध बुद्धीचे झाले. त्यांना पूर्वरत ज्ञान झाले. त्यांनी सर्व व्याकुळता त्यांची निघून गेली आणि मनामध्ये आश्चर्य उत्पन्न झाले. आपण आपल्याच आराध्य ईश्वराला शाप दिला या प्रमादाबद्दल पश्चाताप होऊन ते स्वतःची निंदा करू लागले, स्वतःचा धिक्कार करू लागले. त्यांनी श्रीहरींचे पाय धरले व काकुळतीने म्हणाले, देवा, मायेने मोहित झाल्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. म्हणूनच मी कठोर वचनांनी तुमची निंदा केली, तुम्हाला शाप दिला. प्रभो, मला क्षमा करा. तो शाप खोटा करा. मी फार मोठे पाप केले आहे. आता मी नरकातच पडणार. हे श्रीहरी, मी काय करू म्हणजे हे पातक नाहीसे होईल? मला प्रायश्चित्त सांगा. नारदांची अवस्था पाहून भगवान विष्णूंना दया आली. त्यांनी नारदांना प्रेमाने उठवले, त्यांचे सांत्वन केले व म्हणाले, देवर्षी, खेद करू नका. तुम्ही माझे श्रेष्ठ भक्त आहात, म्हणून मी तुमच्या हिताचीच गोष्ट सांगेन. त्यायोगे तुम्हाला नरकात जावे लागणार नाही आणि शिवकृपेने तुमचे कल्याण होईल.
तुम्ही मदाने मोहित होऊन शिवाज्ञेचे पालन केले नाही, त्यांची अवहेलना केलीत. तो गर्व नष्ट करण्यासाठीच त्यांनी ही सर्व लीला घडवून आणली. तुमच्या अपराधाचे तुम्हाला असे फल दिले, कारण तेच कर्मफलांचे दाता आहेत. आता एकच गोष्ट नीट लक्षात ठेवा, जे काही घडले ते शिव इच्छेनेच घडले आहे. भगवान शिवजींबद्दल मी काय सांगू, ते सर्वांचे स्वामी आहेत. ते सच्चित आनंद स्वरूप आहेत, निर्विकार आहेत, त्रिगुणांच्या पलीकडचे आहेत, सगुण आहेत, निर्गुणही आहेत. निर्गुण अवस्थेमध्ये त्यांना शिव म्हणतात. ते परमात्मा, परमेश्वर, महेश्वर, परब्रह्म, अविनाशी, अनंत, महादेव अशा अनेक नावांनी ओळखले जातात. आपल्याच मायेचा आश्रय घेऊन ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 रूपात प्रकट होतात. त्यांची सेवा केल्यानेच ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीचे ज्ञान व सामर्थ्य प्राप्त झाले. त्यांच्या कृपेनेच मी त्रैलोक्याचे पालन करतो. रुद्र रूपाने ते स्वतःच सर्वांचा संहार करतात. ते सर्व साक्षी आहेत, मायेचे नियंता आहेत. तेच या विश्वाचे अदृश्य सूत्रसंचालक आहेत. ते स्वतंत्र आहेत, आपल्या इच्छेनुसार वागतात. त्यांचा आचार आणि व्यवहार अगदी उत्तम आहे. ते भक्तांवर दया करणारे आहेत. हे मुने, मी तुम्हाला एक सुंदर उपाय सांगतो. तो सुखद आहे, सर्व पापांचा नाश करणारा आहे आणि भुक्ती मुक्ती दायक आहे. तुम्ही सर्व संशयांचा त्याग करून भगवान शंकरांच्या कीर्तीचे गुणगान करा. अनन्य भावाने त्यांच्या शतनाम स्तोत्राचे पठण करा. निरंतर त्यांचीच उपासना करा, त्यांचेच भजन करा, पूजा अर्चा करा, स्मरण करा, चिंतन करा. जो मनुष्य काया वाचा मने शिवजींची उपासना करतो, तोच ज्ञानी व तोच पंडित. तो जीवनमुक्तच होय. शिव नामरूपी अग्नीने मोठमोठ्या पातकांचे असंख्य पर्वत अनायासे भस्मसात होतात, यात संशय नाही. जो शिव नामरूपी नौकेचा आश्रय घेतो, तो या भवसागरातून सुखरूप पार जातो. प्रपंचातील मूलभूत पातकांचा शिव नामरूपी कुऱ्हाडीने नाश होतो. हे मुने, जे लोक पापरूपी वणव्यात होरपळून जात आहेत, त्यांनी शिव नामरूपी अमृताचे सेवन करावे. त्याशिवाय त्यांना शांती मिळत नाही. ज्यांनी अनेक जन्म तपश्चर्या केलेली आहे, त्यांनाच शिवजींविषयी आत्मीयता वाटते. जो मनुष्य नित्य भस्म धारण करून शिवपूजनात रममाण होतो, त्याचे प्रपंच भय समूळ नाहीसे होते. सर्व वेदांचा सखोल अभ्यास केल्यावर पूर्वीच्या विद्वानांनी जन्म व मरणरूपी संसार बंधनातून सुटण्यासाठी शिवपूजन हेच एकमात्र उत्कृष्ट साधन आहे असे सांगितले आहे. म्हणून तुम्ही आजपासून शिवभक्त व्हा, त्यांचे पूजन करा, पार्वती सहित शिवप्रभूंचे चिंतन करा, शिवलीलांचे कीर्तन करा, शिवचरित्र श्रवण करा, ते इतरांना सांगा, शिवभक्तांचे पूजन करा. आपल्या हृदयात शिवचरणांची स्थापना करून त्यांचे दृढ चिंतन करा. शिवतीर्थाच्या यात्रा करा. शिवजींचे महात्म्य अनुपम आहे, त्याचे सर्वत्र दर्शन करा. मग तुम्ही आनंदवनात जा. आनंदवन म्हणजे श्री क्षेत्र काशी. हे स्थान भगवान शिवजींना अत्यंत प्रिय आहे. ते विश्वनाथ रूपाने तेथे नित्य अधिष्ठित आहेत. त्यांचे दर्शन घ्या, त्यांची पूजा करा, त्यांची स्तुती करा, त्यांना साष्टांग प्रणिपात करा. त्यामुळे तुम्ही संशयरहित व्हाल. त्यानंतर तुम्ही ब्रह्मलोकी जा. ही माझी तुम्हाला आज्ञाच आहे असे समजा. तुमचे पिताश्री ब्रह्मदेव हे श्रेष्ठ शिवभक्त आहेत. त्यांना वंदन करा. त्यांना जिज्ञासेने वारंवार प्रश्न विचारा. त्यांच्यापासून शिवप्रभूंविषयी जाणून घेण्याचा सर्वतोपरी
प्रयत्न करा. ते तुम्हाला शिवजींचे श्रेष्ठ महात्म्य सांगतील. शतनामस्तोत्रही ऐकवतील. म्हणून तुम्ही आजपासून तत्परतेने शिव आराधना करा. त्या योगे भगवान शिव प्रसन्न होतील. ते तुम्हाला मुक्ती देतील, तुमचे कल्याण करतील. अशा प्रकारे नारदांना शिवभक्तीचा उपदेश करून भगवान विष्णू अंतर्धान पावले. अध्याय 4 समाप्त.